बाळासाहेबांच्या विचाराची बांधिलकी आमची, बाळासाहेबांच्या विचारांची सोबत आहेत आम्ही, बाकी विषय काय वेगळा, कारण काही नाही. विकासात्मक दृष्टिकोनातून कामं करायची असतील लोकांची, कार्यकर्त्याला बळ द्यायचं असेल, विरोधी पक्षात मिळते का? आता तू सांग मला. मी जवळून काम करलो 25 वर्षापासून मी पदावर सतत विरोधात आहे. पण पूर्वी कसं होतं, थोडं 60-40 70-30 असं तरी होतं. आता निवड 100-0 असं चालू आहे. मग अशा परिस्थितीत कुठेतरी आपल्या कार्यकर्त्याचं टचीकरण होत होतं. एवढ्या मोठ्या गावात शहरात आपण लोकांना विकास काम करताना कमी पडत होतो आणि राजकारणाची समीकरण सगळी बदलली. तुम्ही बघता सगळ्या लोकांना पाठीशी पाहिजे सगळ्या गोष्टी. सकाळी येतं संध्याकाळी म्हणते माझं काय का नाही चालले होते. अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत कार्यकर्त्याला बळ द्यावं. आपल्या भागातल्या काही नागरिक समस्या आहेत, त्याची समस्येची निवारण व्हावं ही एक मुख्य भूमिका त्याच्या मागची आहे. बाकी राजकारणासाठी राजकारण म्हणून नाही. आणि शेवटी मी इतक्या वर्ष 40 वर्षे मी संघटनेत राहते. मला कळते तसं 1986 पासून कार्यकर्त्याचा मी खासदार झालो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी काम करत असताना खूप विश्वासानं केल्या आणि ती विश्वासार्हता कायम ठेवूनच ही सगळी भूमिका घेतली. कार्यकर्त्यांची मानसिकता कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, विशेषतः बाळासाहेबांच्या विचाराशी निगडीत असलेल्या पक्षातच जावं आणि त्या अनुषंगाने आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत शिवसेनेत काम करण्याचा विचार करतो. पैसे जर मला घ्यायचे असते ना, तुम्हाला सांगतो बांधायचे 22 असते इतकी वाट बघितली 24 पर्यंत. 22ला मला काही मिळत होतं, पण पैशासाठी राजकारण होत नसते. परंतु विकासात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे आणि ते करण्यासाठी सगळे पुढाकार घेतल्यामुळे मला हे करावं लागेल. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती का, मला काय विचारत बसतात तुम्हाला. अरे आम्ही पक्षाचं बीज रोवलंय. आम्ही 86 पासून 88ला बाळासाहेबांची पहिली सभा झाली परभणीला, 89ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली. त्याच्या आधीपासून आम्ही सगळेजण काम करतो पक्ष वाढीसाठी. आणि काल ज्यांना आम्ही आमदार केले तेच आम्ही ठोकायला निघाल्यावर मग आज पक्षात घ्यायची काम आहे का नाही. आज तुम्ही बघितलं महापालिकेच्या निवडणुकीत 4-4 वार्डामध्ये 2-2 एबी फॉर्म म्हणजे आमचा काढायचा. जिल्हा परिषदला आमच्याच माणसाच्या विरोधात काम करायचं. 19ला माझ्या विरोधात लोकसभेला पाडायचा प्रयत्न करायचा. पुन्हा म्हणतो की काय केलं तुला सगळं माहिती. कसं ज्याला त्रास होते त्यालाच पाहिजे. आम्हाला काय त्रास भोगावा लागला, आमच्या कार्यकर्त्याला काय भोगावं. अरे आलेला जिल्हा प्रमुख आमदार साहेबांनी त्याच्या मतदारसंघात पडलेल्या लोकांना पुन्हा तिकीट दिली, पण ते जिल्हा प्रमुख असून रणनीती सदस्य असून त्याला विचार होता नाही. काय ते पक्ष त्या सगळ्या भावनाचा सगळा उद्रेक झालेला. आप देख रहे थे लोक भारत टीवी और मैं मुख्य संपादक मिर्जा इद्रिस बेग। अगर आपको हमारी रिपोर्ट अच्छी लगी हो तो हमें सब्सक्राइब, लाइक, शेयर, कमेंट करना बिल्कुल ना भूलें। देश दुनिया की खबरें देखने के लिए हमें फॉलो करें। धन्यवाद।